सगळ्यांना माझा सविनय नमस्कार. आज माझा विषय आहे विश्व हिंदू परिषद. विश्व हिंदू परिषदेची स्थापना 1964 साली 29 ऑगस्टला केली. पण ती तिथीप्रमाणे केली. कृष्ण जन्माष्टमी होती. कृष्णाने कलियुग सुरू व्हायच्या आधी जी गीता सांगितली त्या गीतेचं महात्म्य आजही अबाधित आहे. आणि प्रत्येक वयाच्या प्रत्येक कर्म कौशल्य काय करणारे लोक आहेत त्या सर्वांना मार्गदर्शी असं एक गीतेचं सगळं आहे. आणि ती गीता सांगणाऱ्या कृष्णाच्या जन्माष्टमीला याची स्थापना केली गेली. कारण जगभर याला आता मान्यता मिळाली हा आता अलीकडे झालेला आहे की धर्म सोडून सुद्धा अरबी लोक सुद्धा ही गीता अतिशय आनंदाने वाचतात असं मी मध्ये ऐकलेलं आहे. तर त्याचा हेतू असा होता की कृष्णाच्या जन्माष्टमीला त्याची स्थापना केली गेली. कृष्णाने जेव्हा गीता सांगितली तेव्हा एकच भारतीय जीवन पद्धती होती. हिंदू धर्म म्हणून आपण नंतर गणले गेले. कारण अनेक बाहेरचे आक्रमक आले. त्यांनी हिंदूंवर बरेच अत्याचार केले. कारण हिंदू सगळे हे आपले भारतातले अतिशय समृद्ध, विद्येने समृद्ध होते, आर्थिकदृष्ट्या समृद्ध होते आणि जीवन पद्धती ही त्यांची अतिशय उच्च होती. तर या सगळ्यांना लुटून 300-350 वर्ष आघात झाले. इंग्रजांनी तर पूर्णपणे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या ऋषी मुनी यांना रोज नमस्कार करावा आपण. कारण अजूनही आपण टिकून आहोत आणि आपण टिकून नाही तर आपल्या संस्कृतीची मूल्य टिकून आहेत. त्यामुळे हे महत्वाचं आहे. मग असा हा हिंदू धर्म त्याची वाताहत होत चालली. स्वातंत्र्यानंतर सुद्धा एकतर स्वातंत्र्य मिळालं तेव्हा हिंदू अनेक म्हणजे प्राणदान द्यावं लागलं त्यांना की असं स्वातंत्र्य कुणाच जगात कुठल्याही देशाला मिळालं नसेल. आणि जे वाचून शेवटी भारतात आले त्यांनाही जिथं त्यांनी असला गेला तिथून बाहेर काढलं गेलं. त्यातून नंतर ते जिथं जाणे तिथे लोकांनी मदत केली, ते राहिले, रुजले की इथे आता आपल्याला कोणी मारणार नाही एवढाच फक्त आधार होता. पण सरकारने सुद्धा काहीही या लोकांसाठी कोणतीही मदत केली नाही. म्हणजे एवढं स्वातंत्र्य मिळून सुद्धा हिंदूंना त्याचा काय फायदा झाला. बरं तरी पुढे होईल या आशेवर होते सगळे हिंदू. पण पुढेही बाबासाहेब आंबेडकरांनी दुर्बल वर्गांसाठी जे आरक्षण दिलं त्या आरक्षणाचाही फायदा या राजकारणी लोकांनी घेतला. आणि त्या लोकांना त्यावेळेस ते कायद्याचे तत्व हे काही माहिती नव्हतं की याचा फायदा आपण कसा घ्यायचा. जो आज सगळ्यांना माहिती तो तेव्हा नव्हता. आणि त्यामुळे त्यांचं आरक्षण तुम्हाला आम्ही देतो, तुम्ही आम्हाला मतं द्या किंवा त्यांच्या काही जमिनी लाटायच्या असे प्रकार सुरू झाले. शिवाय धर्मांतर करणारे लोक होते ते काही शांत बसले नव्हते. त्यांनीही तुम्हाला हिंदूंमध्ये कोणी तुम्हाला विचारत नाही असं म्हणून त्यांचं धर्मांतरण करून त्यांचे रोजचे जीवन राहणीमान अशक्य करून त्यांना धर्मांतर केलं गेलं. आणि जे आपले धर्मगुरू वगैरे होते ते मठ मंदिरं सांभाळत होते. म्हणजे इकडे दुर्बल वर्ग तसाच राहिला, इकडे हे मठ मंदिराचे लोक तसेच राहिले. त्यांना मानसन्मान देणारे लोक होते तेवढे होते. पण शेवटी सगळे हिंदू विखरलेले तेव्हा त्यांना एकत्र करणं, त्यांचं संरक्षण करणं, त्यांचं रोजचं राहणीमान उत्तम करण्यासाठी काही करणं आणि हिंदू धर्माची जी चिरंतन शाश्वत मूल्य आहे ती परत संवर्धित करून लोकांमध्ये त्याचा प्रसार करून एका छत्राखाली सगळे हिंदू संघटित व्हावे. आणि आजपर्यंत त्यांचं जे वाताहत झाली ती पुढे होऊ नये या दृष्टीने विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली. आता ही स्थापना केली
ते सांदीपनी आश्रमात मुंबईला पवईला चिन्मयानंद स्वामी राहत होते. चिन्मय मिशन त्यांच्या आणि गोळवलकर गुरुजी जे दुसरे सरसंघ चालक यांच्या चर्चेतून आणि त्यांनी अनेक धर्मगुरूंशी, धर्माचार्यांशी, शंकराचार्यांशी सगळ्यांशी संवाद साधला आणि मग विश्व हिंदू परिषद स्थापन झाली. आता विश्व हिंदू परिषद म्हणजे ते अखिल भारतीय मंडळ वगैरे जे नावं देतात तसा हा भाग नाहीये. अखिल विश्वातल्या हिंदूंना संरक्षण देण्याचा हा अतूट संबंध आहे. आणि परिषद नाव घातलेलं आहे त्याचं कारण मला असं वाटतं की परिषदेमध्ये अनेक प्रतिनिधी असतात आणि हिंदू धर्मात अनेक मतप्रचार आहेत. देवाला मानणारे आहेत, सजीव आहेत, तांत्रिक आहे आणि देव न मानणारे सुद्धा आहेत, पण ते सगळे शेवटी हिंदूच आहेत. तेव्हा असे सगळे जे प्रतिनिधी आहेत ते स्वतःला हिंदूच म्हणून घेतात. म्हणून ही परिषद आहे की त्या सर्वांच्या साहाय्याने आपला हिंदू धर्म टिकवून ठेवणे, वाढवणे, संवर्धन करणे हा त्याचा मुख्य उद्देश. यापुढे काय झालं, धर्मसंस्था हे जे संस्था निर्माण झाली त्याचे पहिले जे होते संस्थापक ते होते चिन्मयानंद स्वामी अध्यक्ष होते. त्याची एक एक नावं ऐकली तर तुम्हाला आज म्हणजे मलाही माहिती नव्हती, नंतर आश्चर्य वाटेल की किती मोठे लोक होते हे. त्यात गोळवलकर गुरुजी होते सदस्य, ते तर महान कार्य करतच होते. त्यानंतर मास्टर तारासिंग शीख नेते होते. करपात्रीजी महाराज होते जे फक्त ओंजळीभर भिक्षा घेऊन हे करत असत, पूर्ण दिवस घालवत असत आणि सर्व आयुष्य त्यांनी हिंदू धर्माच्या ग्रंथ लेखन आणि हिंदू धर्माचा प्रचार ह्याच्यामध्ये सगळं जीवन घालवलं. ते करपात्रीजी महाराज होते. संत तुकडोजी महाराज ज्यांनी राष्ट्रामध्ये अतिशय जागरूकते निर्माण करण्याचा खूप प्रयत्न केला ते होते. नंतर ज्ञानी भूपेंद्र सिंह होते. मास्टर तारासिंग शीख नेते मी ते सांगितलं. हनुमान प्रसाद पोद्दारजी होते. दलाई लामा आले होते. आता दलाई लामा तिबेटमध्ये असले तरी ते स्वतःला हिंदूच समजतात, तेही आले होते. नंतर पुढे धर्मसंसद झाली, त्यात 4 शंकराचार्य आले. प्रत्येक भारतातल्या मठ मंदिराचे धर्मगुरू, अर्चक, पूजक सगळे त्या धर्मसंसदेला आले. आणि मग तिथे असं झालं की काशीमध्ये झाल्यानंतर म्हणजे आता आश्चर्य वाटतं आपल्याला की कसं काय, मुख्य उद्देश काय होता तो कसा दाखवला. काशीमध्ये डोम राजा त्यांना सन्मानाने बोलवलं धर्मसंसदेला. आपण काय करतो, जन्म झाला की खूप उत्सव करतो, मृत्यूचं काही नाही. मृत्यूसाठीची सेवा करणारे जे लोक आहेत त्यांना घरी आल्यावर आपण विसरून जातो, खरं ती फार मोठी सेवा आहे. तर त्या डोमराजांना बोलवलं कारण त्यांना आतापर्यंत कोणी विचारतच नव्हतं आणि हिंदू धर्मात डोमराजाचं महत्व खूप आहे. तेव्हा ते आले आणि त्यांनी सगळ्यांना जेवायला बोलवलं. तेव्हा सगळे धर्मगुरू डोमराजांकडे जाऊन जेवून आले. हा मोठा बदल आहे मला वाटतं. आणि हे काशीत होणं, हे काशी म्हणजे हिंदूंचं हृदय आहे, ते तिथे झालं, तिथे जे झालं ते सगळीकडे पसरलं. त्यानंतर समरसता यात्रा किंवा एकता यात्रा हे सगळे धर्मगुरू त्यांना लक्षात आलं की आपण बाहेर पडलं पाहिजे. आतापर्यंत मठ मंदिरात जे होते ते बाहेर पडले. आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे का हे कोल्हापूरचे विद्याशंकर भारती हे जे शंकराचार्य आहेत ते नाशिक जवळ कळवणला गेले. तर कळवण इथे गेल्यावर तिथे त्यांना फलाहारासाठी एका घरी बोलवलं. ते गेले. तिथल्या त्या मातेच्या डोळ्यातून घळघळ अश्रू यायला लागले. ते म्हणे काय झालं, तुला काय दुःख आहे का, मला सांग. ती म्हटली नाही, अनेक वर्षापूर्वी एक महापुरुष आला होता इथे आणि त्यानंतर आज तुम्ही आला. शंकराचार्य आश्चर्यचकित झाले. ते म्हणे कोण महापुरुष आला का.
तर तिने जे नाव सांगितलं ते तुम्हीही ऐकून आश्चर्यचकित व्हाल. श्री रामप्रभू आले ते, आणि त्यांच्यानंतर आज प्रथम तुम्ही आलेला आहात. म्हणजे 5000 वर्षात एकाही धर्मगुरूंनी त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही. पण या विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेनंतर हे धर्मगुरूंच्या लक्षात यायला लागलं. मग त्यांनी संध्याकाळी सांगितलं, मी तुमची क्षमा मागायला आलेलो आहे. तिथल्या जनजातीचे लोक होते की इतके वर्षात मी इकडे आलो नाही, याबद्दल मला क्षमा करा. आज मी तुम्हाला काही उपदेश देणार नाहीये, पण मी आता इथे नित्य या क्षेत्रात येत जाईल. हा मोठा बदल झाला विश्व हिंदू परिषदेमुळे, की सगळे धर्मगुरू बाहेर पडले आणि दुर्बल घटक किंवा दुर्बल वस्त्या त्यांच्याशी संधान बांधू लागले. नंतर दुर्गम भागामध्ये जाऊ लागले, भिल्ल लोक, आदिवासी लोक यांच्याकडे जाऊ लागले आणि त्यांना तुम्ही आमचेच आहात ही खात्री पटवून द्यायला लागली. हा मोठा बदल झाला की आजपर्यंत धर्म सांभाळण्यामुळे हा मोठा गॅप पडली होती. कारण इतके आघात झाले की त्यामुळे मंदिरं सांभाळून घ्या, ती वाचवा, मूर्त्या सांभाळा, आपले धर्मग्रंथ सांभाळा, ते लुटालूट होते, त्याच्यात ते विध्वंस होईल. यामुळे हे धर्मगुरू फक्त आपल्या मठापुरते, धर्मापुरते असे राहिले ते, आणि दुर्बल घटक तसंच बाजूला राहिला. बरं, मोठमोठे राजे त्यांनी बरेच प्रयत्न केले, पण ते सुद्धा शेवटी तोकडे पडले, कारण सगळे एकत्र नव्हते. त्यामुळे शेवटी या हिंदू धर्माची जी वाताहत झाली ती आता थोडी कमी व्हायला लागली. ते हे या गोष्टी घडू लागल्या. आता तर आपण पाहतोच की अनेक गावामध्ये हे अनेक धर्मगुरू येत असतात, विराट सभा होत असतात, आणि आपल्याला त्यात काही नवल वाटत नाही. पण हे नवल सुरू झालं ते विश्व हिंदू धर्म परिषदेच्या स्थापनेमुळे सुरू झालं, की थोडं एकमेकात संवाद सुरू झाले. त्याच्या पुढे असं झालं की समरसता यात्रा सुरू झाल्या. जे वेगवेगळे लोक होते त्यांच्याकडे जायचं, त्या दोन गटामध्ये काही मतभिन्नता असेल तर त्यांना समजावून सांगायचं, त्यांचे प्रश्न सोडवायचे, त्यांच्या अंधश्रद्धा हे करायचा, आणि मग समरसता यात्रा निघायला लागल्या. आणि संक्रांत हा समरसता दिन म्हणून विश्व हिंदू परिषदेतर्फे आता गणला जातो आणि साजरा केला जातो, की तिळगुळ हा आपण सगळ्यांना देतो, त्या तिळगुळ घ्या आणि गोड बोला. दुसरा उद्देश होता की भारतीय संस्कृतीची चिरंतन शाश्वत मूल्य आहेत ती संवर्धन करणे, त्याचा प्रसार करणे. प्रसार म्हणजे आपल्या हिंदू धर्मातच, कारण हिंदू धर्म कोणालाही बळजबरीने हिंदू हा म्हणत नाही आजपर्यंत. तेव्हा तो मोठा उद्देश होता एक, तर तो सुरू झाला. त्याच्यामध्ये मग एकता यात्रा सुरू झाल्या. बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी हे दोन भाग आहेत विश्व हिंदू परिषदेचे, स्त्रिया आणि पुरुषांच्या. तर त्यांच्या मार्फत हे सुरू झालं की आपल्या भारतीय संस्कृतीची जी चिरंतन शाश्वत मूल्य आहेत त्याची जपणूक करायची. आता राहणीमान बदलेल, वेगवेगळ्या शोध लागतील, त्याप्रमाणे वेगवेगळं होईल, पण गाभा तोच राहिला पाहिजे. आणि आतापर्यंत राहिलेला आहे. पूर्वी असं म्हणा की सकाळी उठल्याबरोबर आई वडिलांना नमस्कार करून पुढे दिवस सुरू करत असत. आता तो मुलगा आई वडिलांना नमस्कार नाही करणार, एखाद्या वेळेस गडबडीत तसाच जाईल, पण दिवसभरात आईची विचारपूस करेल. आणि हे महत्वाचं आहे, हे त्यांच्यावर बिंबवलं जातं की आईची विचारपूस कर, वडिलांची विचारपूस कर, आपल्या कुटुंबाची जबाबदारी घे. तर हे सगळे उद्योग, अनेक राष्ट्रीय सण आपले हिंदू धर्माचेही चालतात, त्यातून हे रुजवायचा प्रयत्न चालतो. राहणीमान सुद्धा आपलं राहणीमान पाश्चात्यांच्या प्रभावामुळे बिघडत चाललेलं आहे. त्या राहणीमानाला सुद्धा व्यवस्थित करणं हाही एक मोठा उद्योग झालेला आहे. कारण आपले सगळे
इतके सगळं जीवन आपलं हिंदू धर्मीय लोकांनी इतकं फिट्ट बसवलेलं आहे की ते प्रत्येक वेगवेगळ्या वातावरणात वेगवेगळ्या ऋतूमध्ये अतिशय व्यवस्थित सांभाळलं जातं आणि त्यामुळे आपलं सगळी दिनचर्या चांगली झाल्यामुळे आरोग्य चांगलं राहतं. ते आरोग्य बिघडता कामा नये. तर ह्याचं सुद्धा सांगितलं जातं की तुम्ही पाश्चात्य ड्रेस कमी याचे घालाल आणि मग नंतर सूर्याच्या उष्णतेमुळे तुमची त्वचा काळी होते. मग ब्युटी पार्लर मध्ये जायचं, ती त्वचा पुन्हा गोरी करून यायचं. आणि यांनी काय झालं, तोटाच झाला. एकतर त्वचा काळी झाली आणि नंतर परत ब्युटी पार्लर मध्ये रसायनांचा मारा करून त्या त्वचेवर आघात झाले. त्यापेक्षा तुम्ही आपला भारतीय पेहराव करा, तर मग तुम्हाला तो त्रास होणार नाही. तर ही जी बाकीची आणखीन ही धर्मग्रंथामधनं वागण्याची पद्धत, विचारांची पद्धत, ही पण रुजवण्याचा प्रयत्न चालू आहे. तिसरी गोष्ट धर्मांतर. धर्मांतर रोखणे आणि जे धर्माबाहेर गेलेले आहेत त्यांना धर्मामध्ये आणणे, हा तिसरा उद्देश आहे. धर्मांतराचं म्हणाल तर आपल्याला माहितीच आहे, अजूनही चालूच आहे ते, आणि ते काय कमी होत नाहीये. पण त्याला आळा घालण्याचं खूपसा प्रयत्न विश्व हिंदू परिषद, त्यांच्याबरोबर धर्मगुरू, तत्ववेत्ते, सगळ्या सामूहिक प्रयत्नांनी चालू आहे. आता हे धर्मांतर किती झालं असेल याच्या कथा दडपल्या गेल्या, आपल्याला माहितीच नाहीये. अजमेर पाली, राजस्थानमध्ये अजमेर पाली या भिलवाडा या भागात पृथ्वीराज चव्हाण होते. त्यांच्या आपण शूरतेच्या कथा खूप ऐकतो, पण त्या कथा ऐकून पुढे त्या वंशजांचं काय झालं हे आपल्याला माहिती नाही. ते चिता आणि महारथ या नावाने ओळखले जातात. तर हे सगळे लोक मुस्लिम झाले होते. आता मुस्लिम काय, त्यांना होण्याची काय, कोणाला धर्म बदलण्याची एवढी आवड नसते, पण दहशतवाद, रोजचं दैनंदिन जीवन पण सुकर झालं नाही, तर मग तो माणूस म्हणतो राहू दे धर्म बाजूला, मला निदान जगू तरी दे. अशा प्रकारे अनेक लोक झाले ते. तर तिथं विश्व हिंदू परिषदेच्या सहाय्याने आणि बऱ्याच लोकांच्या मदतीने 80,000 लोक परत हिंदू धर्म स्वीकारून हिंदू झाले. आता 80,000 हा आकडा काही कमी आहे का? आणि त्या लोकांना हिंदू व्हायचं होतं, पण त्यांना मार्ग मिळत नव्हता, तो खुला झाला. दुसरं गोष्ट, राजस्थानात बासवाडा इथं भिल्ल लोक होते, तर त्यांना ख्रिश्चन करून घेण्याचं चाललं होतं. विश्व हिंदू परिषदेने तिथे वसतिगृह काढली, मुलांचे शिक्षण, आश्रमशाळा, काही कुटीर उद्योग ह्याची सुरुवात केल्यावर हळूहळू ते परत हिंदू धर्माकडे वळले. आणि नंतर हिंदुत्वाची एवढी लाट आली की तिथले 48,000 लोक परत हिंदू झाले. आता हे यश म्हणजे फार मोठं यश आहे, कारण भिल्ल लोक ते दुर्गम भागात राहतात, त्यांना कोण विचारायला जाते तुम्ही काय आहे, पण त्यांचं जीवन त्या दुसऱ्या धर्मात सुद्धा सुकर नव्हतंच, कारण तिथेही त्यांचा गैरफायदा घेऊन त्यांच्या जमिनी लाटणे, त्यांच्या स्त्रिया लाटणे, आणि शेवटी आमच्या धर्माचा तुम्ही प्रसार करा म्हणून त्यांच्यावर परत तोही जोर, म्हणजे जीवन शेवटी कठीणच राहिलं होतं त्यांचं. ते 48,000 लोक परत हिंदू झाले. राजा शिवाजी यांचं आपण कौतुक करतो, खूप ऐकतो, त्यांनी खूप केलं, तर त्यांनी ही महत्वाची गोष्ट केली जी मागे कोणाच्या लक्षात नाही आली. त्यांचे जे सेनापती होते ते मुस्लिम झाले आणि परत इकडं आल्यानंतर ते म्हणले, राजे आता मला कोण समाजात कुठे मी राहू, आता मी मुस्लिम झालोय. ते म्हणे, अरे तू मुस्लिम झाला तर परत हिंदू करून घेतो ना तुला, कसं घेणार? मग त्यांनी सगळ्या धर्मगुरूंना सांगितलं की तुम्ही हिंदू धर्मात परत येण्याची दीक्षाविधी शोधून काढा. ते म्हणे, हिंदू धर्मात असं काही नाहीच आहे, कारण आतापर्यंत असे आघात झाले, पण ही सोयच नव्हती, कारण ही कल्पनाच नव्हती. माणसावर संकट आल्यावर मग माणूस काही काही उपाय शोधतो ना, तसंच झालं. आणि मग त्यांनी शेवटी आदेश दिला की नाही, हे श्रीमंत योगीमध्ये, श्रीमान योगीमध्ये हे वर्णन आहे बरं का,
आणि त्यांनी आदेश दिला धर्मगुरूंना की मी राजा आहे आणि मी तुम्हाला आदेश देतो आहे की जसे हे लोक हिंदू धर्मातून बाहेर गेले तसे त्यांना आत घेण्यासाठी तुम्ही विधी तयार करा. तेव्हा त्यांनी तो धर्मविधी तयार केला आणि त्या धर्मविधीप्रमाणेच आता सगळे लोक परत हिंदू धर्मात घेणं अतिशय सोपं झालं. काही करावं लागलं नाही आपल्याला, तो धर्मविधी होताच. फक्त तुम्ही येताय ना इथे, त्यांचं सगळं करून त्यांना हिंदू धर्मात घेतलं गेलं. याला म्हणतात दूरदर्शीपणा. हजारो वर्ष त्यांचा आपल्याला पाय धुत बसले पाहिजे शिवाजी राजांचे, कारण हा एक महत्वाचा बदल त्यांनी केला. आणखीन धर्मांतरणाच्या बाबतीत म्हणेल तर आमच्या परिचितातली एक मुलगी अतिशय शांत होती, एक 50-60 वर्ष झाली त्याला. तर ती असंच प्रेमविवाह होऊन मुस्लिम झाली आणि मुस्लिम झाली तर आई वडील बाहेर बोलण्याची लाज वाटते, त्यामुळे चार चौघात चर्चा नाही त्याची. बरं, ही मुलगी तर गेलीच, आता काय करायचं? काहीच करू शकत नाही, घरात बसले होते. काही दिवसांनी ती मुलगी भेटायला आली आई वडिलांना आणि म्हटली की मला घरी काहीही त्रास नाहीये, सगळे लोक चांगले आहेत, माझं फक्त सगळं चांगलं आहे, फक्त मुस्लिम आहे आणि मला मुस्लिम हिंदू धर्माप्रमाणे पूजा करायला परवानगी दिलेली आहे. आई आणि आजी तर खूप खुश झाल्या, अरे वा, खूपच छान आहे ही गोष्ट. पण पुढची गोष्ट फार महत्वाची. काही दिवसांनी, आणि त्या मुलीची मंगळागौर सुद्धा केली बरं का आई वडिलांनी घरच्या घरी, खूप आनंदात. आणि खरोखर ते कुटुंब तसं म्हटलं तर, एक मुस्लिम म्हटलं तर ते खूप चांगले होते. पुढे त्यांनी तिच्या वडिलांची सुद्धा काळजी घेतली, म्हणजे आई गेली तरी इतपत खूप चांगलं होतं. पण शेवटी एक महत्वाचा दोष होता की त्या मुलीची सासू हिंदू ब्राह्मणच होती, त्या सासूची सासू ही हिंदू ब्राह्मणच होती. म्हणजे आता काय म्हणायचं याला, की हेतू पुरस्सर हिंदूंच्या बायका पळवणे आणि हिंदूंची संख्या कमी करणे. एक हिंदू स्त्री किंवा एक हिंदू पुरुष जेव्हा धर्मांतर करून जातो तेव्हा पुढच्या पिढ्या धर्मांतरित होतात, हे आपल्या लक्षातच येत नाही. आपण म्हणतो ती एक गेली, पण ती एक नाही गेली, तिची सगळी, आता ही जी मुलगी मुस्लिम झाली तिची मुलं मुस्लिम रीतीप्रमाणेच राहतात, ते मुस्लिमच सगळं शिकतात, ते हिंदू झाले नाहीत किंवा हिंदू रीती रिवाज ते काही शिकले नाहीत. हा मोठा फरक आहे. म्हणजे काही लोक धाकदपट दाखवून धर्मांतर करतात आणि काही लोक गोड बोलून करतात, पण शेवटी काय, हिंदू आकुंचित झाले पाहिजेत. तर म्हणून हा मोठा, आपण त्याच्यात आपणही लक्ष घालायला पाहिजे. आणि आता भय करायचं कारण नाही, कारण बजरंग दलाचे लोक असे आहेत, म्हणजे अगदी मी शपथपूर्वक सांगू शकते की तुमचा भाऊ तुम्ही राखी बांधली तर हाक मारल्याबरोबर येणार नाही, काहीतरी सांगेल मला वेळ नाही काहीतरी, किंवा त्याला काही असेल प्रश्न. पण तुम्ही बजरंग दलाच्या एखाद्या व्यक्तीला किंवा विश्व हिंदू परिषदेच्या एखाद्या व्यक्तीला नुसतं बोललात की मला हा त्रास होतो आहे, तर ते हाकेसरशी धावून येतात, तो प्रश्न कायदेशीररित्या सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि सोडवतात. आता अलीकडे पुण्यात झालेला आहे असं, की तो माणूस जो त्रास देत होता त्याला रेड हँड पकडलं, पोलिसांच्या हवाली केलं आणि शेवटी त्या सोसायटीने त्या माणसाला तिथलं घरही विकायला लावलं, इथे राहायचं नाही. म्हणजे इतपत होऊ शकतं, फक्त तुम्ही हाक मारा, एवढंच. आणि असं कार्य चालू आहे हे मला माहिती आहे म्हणून मी सांगते. हे धर्मांतराचं झालं. 61 वर्षामध्ये विश्व हिंदू परिषदेने 8 लाख लोकांना परत धर्मात घेतलेलं आहे आपल्या, आणि 50,000 लोकांना धर्मांतरित होण्यापासून वाचवलेलं आहे. ही आता हा आकडा अजूनही वाढला असेल, माझ्याकडे हा आकडा आता अलीकडे, पण तोही वाढला असेल, पण तरी हा आकडा म्हणजे त्याच्या पुढच्या पिढ्या सगळ्या आपल्या हिंदू राहिल्या, हे महत्वाचं. आणि नुसते हिंदू नाही, अभिमानास्पद आपला धर्म आहे.
त्यामुळे त्या हिंदू राहणे हे फार आवश्यक आहे. तिसरी गोष्ट विश्व हिंदू परिषदेची आहे आणखीन एक, की गोरक्षा. गाय ही कल्पवृक्षच आहे. नारळ जसा आहे की नारळाचं काहीच वाया जात नाही, तसं गायीचंही काहीही वाया जात नाही. आपण आता आपल्याकडे गोठे नाहीत, आपल्याकडे गायी नाहीत, आपला संबंध येत नाही, त्यामुळे आपण त्याचा विचारच करत नाही. पण गाय जरी भाकड झाली, दूध नाही दिलं, तरी सुद्धा तिचं गोमय आणि गोमूत्र ह्याच्यापासून सेंद्रिय शेती होऊ शकते. आपल्याकडे भोर जवळ अनेक शेतकरी अशी शेती करत आहेत. 2,20,000 शेतकऱ्यांना विश्व हिंदू परिषदेने सेंद्रिय शेती शिकवलेली आहे आणि ते करत आहेत. तसंच गोरक्षा गायीपासून, पंचगव्यापासून अनेक औषधं निर्माण होतात. तर ते नागपूर जवळ 270 अशी केंद्र आहेत की तिथे पंचगव्य चिकित्सा चालते आणि 565 अशी केंद्र आहेत की गायीपासून जे काय औषधं तयार केलेली आहेत ती विक्रीला असतात तिथे. याशिवाय जवळजवळ 1.5 लाख गो हत्या होण्यापासून वाचवलेले आहेत आतापर्यंत विश्व हिंदू परिषदेने. त्यांची गोरक्षा समिती आहे आणि ती गोरक्षा समिती मार्गदर्शन करते, त्याप्रमाणे बाकीचे लोक कार्य करत असतात. कुठेही थोडीशी काणकूण लागली की ते जातात. आता अलीकडेच एक मोठी गोमांस विक्री करणारी मोठी कंपनी बंद पाडलेली आहे, कारण त्यांचे 2 कंटेनर निघाले होते आणि यांना कळलं की हा गोमांस आहे. ते जरा अडवल्यावर ते म्हणे नाही, यात गोमांस नाहीये, बकरीचं आहे आणि अजून दुसऱ्या प्राण्यांचं आहे. ते म्हणे नाही, आम्हाला पाहायचं आहे. लगेच पोलिसांना बोलवून त्यातलं रॅन्डमली तपासायला पाठवलं आणि ते सगळं गोमांस निघालं. आणि मग त्या लोकांना त्यांच्यावर कायदेशीररित्या सगळा इलाज केला गेला आणि ती फॅक्टरी पूर्ण बंद झाली. आता गोहत्या का वाचवायची? गाई तर मरणारच आपण म्हणतो, का वाचवायची? त्याचं कारण आहे, एक लहान देश आसाममध्ये मी वाचलं होतं की तिथली दुग्धोत्पादन करणारी सगळी गुरं हळूहळू असे हत्या करून कमी केली आणि तो देश पूर्णपणे आता बाहेरून दूध घेऊनच जगतो. जर आपल्या इथल्या गायी आपण मध्ये पाहिलेल्या आहे, बंगालमध्ये भुयारामधनं पळवतात, पाण्यातून त्यांना बांधून तिकडं पलीकडे नेतात तरीतून. आणि हे कशासाठी? एक तर धर्मांधपणा आणि दुसरं गोमांस खाणं आणि तिसरा मुख्य उद्देश की इथल्या गायी कमी करून इथलं दुग्धोत्पादन कमी झालं पाहिजे. पण आत्ता भारत दुधाच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. नुसता स्वयंपूर्ण नाहीये, तर त्यापासून जे दुग्ध वेगळे प्रॉडक्ट्स तयार होतात ते सुद्धा निर्यात होतात. इतकी आपली आता अवस्था आहे चांगली. तर अमेरिकेची गाय आहे, तिला इथे मज्जा आहे. त्याचं कारण आहे, अमेरिकन लोक दुग्धोत्पादन वाढण्यासाठी गायीच्या खाद्यामध्ये मांसाहाराची पावडर घालतात की तिचं दूध जास्ती यावं. पण मांसाहार करणाऱ्या गायीपासून औषध निर्मिती होऊ शकत नाही, कारण मांसाहारातून व्हायरस येतात, आणखी अनेक दोष येतात मांसाहारामुळे. त्यामुळे आपली गाय शाकाहारी आहे, ती देवता आहे, तर तिला सांभाळणं आवश्यकच आहे. त्यामुळे हे मोदींचं जे युद्ध चाललेलं आहे त्याचं कारण ते आहे की तुमची दुधाची उत्पादनं आम्हाला नको, तुमचं दूध आम्हाला नको, तुमच्या गायीही आम्हाला नको, आम्ही आमचे स्वयंपूर्ण आहोत. तर माझं असं म्हणणं आहे की ऐकणाऱ्या सगळ्या नंतरही कोणी ऐकतील त्यांना की आपण पांजरपोळ मुलांना दाखवून यावे, जिथे पांजरपोळ चालले त्यांना मदत करावी, किंवा आपल्या खेड्यामध्ये आपल्या गावामध्ये कुठे गायी आणि गुरं, कुठली बाकीची गुरं जे जतन करतात त्यांना काही मदत हवी असेल तर द्यावी. आपला कष्ट नाही पण पैसा दिला तरी त्यांना खूप मदत मिळेल. हे गोरक्षेचं महत्वाचं कारण. चौथी गोष्ट आहे की दुर्गा वाहिनी ही काय काम करते. दुर्गा वाहिनी तर्फे स्त्रीमध्ये
आत्मविश्वास निर्माण करणे, तिला स्वतःचं संरक्षण करता येणं पाहिजे. कारण आतापर्यंत जे आघात झाले त्यात म्हणजे ती खूप भाजली गेलेली आहे. तेव्हा तिला सजग करणे, की कोणी तुला कसं बोलवतंय आणि तू काय तसं करू नकोस, जाऊ नकोस. नाव हिंदू दिसतंय पण माणूस मुस्लिम असतो. तर 15 ते 35 वयाच्या या मुली अशा भुलल्या जातात किंवा पळवल्या जातात, त्यांच्या हत्या होतात. तेव्हा त्यांना लाठीकाठी शिकवणे, आणि लाठीकाठी हातात नसेल तरी सुद्धा 2 बुद्धे देता येणं, त्याचं शिक्षण विश्व हिंदू परिषदेतर्फे दिलं जातं. की जो माणूस घाबरट आहे, लढू शकत नाही, तो कधीच पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही सारखं लढायला हवे असा प्रश्न नाहीये, पण जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तुमच्या जवळ बळ हवंच. अन्यथा तुमचा हिंदू धर्म कितीही मोठा असला तरी तो राहू शकणार नाही. तेव्हा सबल होणं आवश्यकच आहे. या युगाची ही मागणीच आहे. त्यामुळे बजरंग दलाचे लोक सुद्धा, त्यांना सुद्धा हे सगळं शिक्षण दिलं जातं की शक्यतो कायद्यानुसार जायचं, पण जेव्हा ते लोक तुमच्यावर वार करायला येतील तेव्हा तो वार झेलणे आणि त्यांच्यावर वार करणे हे आपल्याला जमलं पाहिजे. तसंच दुर्गा वाहिनीच्याही, दुर्गा वाहिनीचा दुसरा 35च्या पुढच्या ज्या असतात 55 पर्यंत, त्या मातृशक्ती म्हणून गणल्या जातात. तर मातृशक्ती म्हणजे मातेची जी कामं असतात, कुटुंब सांभाळणे, कुटुंबात चांगलं निरोगी राहणे, त्यांचं आरोग्य सांभाळणे, मुलांचं शिक्षण चांगलं होतंय का नाही, तर हे सर्व मोठ्या प्रमाणावर या महिला कार्य करत असतात. अगदी नोकरी करणाऱ्या अशा महिला मी पाहिलेल्या आहेत की 10 ते 6 बँकेत जाते ती मुलगी, घरी येऊन पटपट थोडा स्वयंपाक करून ठेवते आणि पळते. कुठे जाते? विश्व हिंदू परिषदेच्या कुठल्या तरी कार्यासाठी तिथं जात असते. ती रात्री 8 8:30ला परत येते. म्हणजे एवढं सगळं करून ती धावपळ करते आहे. ही धावपळ करण्याची तिला इच्छा का झाली की हे सगळं ती शिकली, की सबल का झालं पाहिजे आणि आणखीन आपल्या बरोबरच्या लोकांना सबल कसं केलं पाहिजे. यासाठी पुढे 55च्या पुढच्या असतात त्या सत्संग चालवतात, कारण त्या जास्ती धावपळ करू शकत नाही, घरात नातवंड असतात, अजून बरेच प्रश्न असतात वृद्ध लोकांची. तर ते सत्संग चालवतात. अशी सत्संग भजनी मंडळ जवळजवळ 500-600च्या पेक्षा जास्ती आहेत, मोठी भजनी मंडळ. आणि हे अव्याहत कुठल्याही उत्सवाच्या वेळी ते भजनी मंडळ जाऊन तिथे कार्यक्रम करत असतात. आणि भजनी मंडळातून एक आनंद मिळतो, आपल्या देवाचं माहिती मिळते, कारण आपल्या संतांनी सगळं जागरण या भजनी मंडळातूनच केलेलं आहे. नंतर या बायका 55च्या पुढच्या बालसंस्कार वर्ग चालवतात. म्हणजे बालकावर आठवड्यातनं एकच दिवस आता मिळतो. रोज काही सगळे येऊ शकतात असं नाही, त्यांच्या सगळ्या ट्युशन आणि हे यातून एक दिवस मिळतो, पण तो एक दिवस का होईना तो कारणीभूत लावतात. आणि मुलांना आरोग्याच्या गोष्टी सांगणे, व्यायामाचं महत्त्व सांगणे. आता नवीन हे मोबाईल आलेले आहेत, मोबाईलमध्ये कसं अडकायचं नाही, मोबाईलचा कसा वापर छान करून घ्यायचा, त्याच्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्यांना आपली स्तोत्र, मंत्र, गीता कोणाला शिकायची असेल तर गीते संबंधी काम हेही चालतं. गीता प्रसाराला सुद्धा आपले बजरंग दल, दुर्गा वाहिनी या मदत करत असतात. तेही कार्य फार मोठं आहे गीता धर्म मंडळाचं, त्यालाही मोठी मदत असते. मध्ये आपला मोठा कार्यक्रम झाला तेव्हा SP कॉलेजवर, तेव्हा हे सगळे लोक तिथे मदत करायला होते. म्हणजे सर्व हिंदू धर्मीय संस्था असतील, त्या कुठल्याही हिंदूंचं काम करत असू देत, त्यांना मदत करायचं, त्यांचं कार्य कसं छान होईल याकडे लक्ष देऊन पुढे जायचं. ह्याच्या पुढचा प्रश्न आहे एक की लहान मुलांचा, तर आरोग्य, नंतर त्यांच्या अत्यावश्यक गोष्टी किंवा शिक्षण या संबंधी दुर्गम भागात किंवा शहराबाहेर ग्रामीण भागात खूप प्रश्न असतात. तर त्याच्यावर बरंच काम केलं जातं. जवळजवळ 6399 प्रकारची कार्य
विश्व हिंदू परिषदेतर्फे चालतं. म्हणजे त्यात काही मुलांना पुस्तकं हवी असतील, काही लायब्रऱ्या हव्या असतील, त्यांना काही कुठे शिष्यवृत्त्या हव्या असतील, असे अनेक, आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी काही मदत, असे 6399, म्हणजे मी अजून ते काय काय आहे ते वाचलेलंच नाहीये, पण असे 6399 प्रकारात कार्य चालतं. म्हणजे हे खूप विचारपूर्वक आणि खोलवर काम चालतं. त्याच्यापुढे सांगायचं की आपल्या भारतीय संस्कृतीचं धर्मो रक्षति रक्षितः असं आपल्याला सांगितलेलं आहे श्रीकृष्णांनी. तर तेव्हा एकच भारतीय जीवन पद्धती होती, धर्म शब्दच नव्हता. त्यामुळे धर्माचं रक्षण म्हणजे कौशल्याचं, कर्म कौशल्य चांगलं राहावं ह्यासाठी त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. तर आता हिंदू म्हणून आपण गणले गेलो, आता नंतर काही वर्षात, अलीकडच्या वर्षात, म्हणून मग आता शब्दशः धर्मो रक्षति रक्षितः असं झालं की तुम्ही तुमचा धर्म, आपण आपला धर्म राखूया आणि आपलंही रक्षण करूया. जर संघटित नसेल तर ह्या युगात आपण जगणं अवघड आहे. एक बाई काय करणार आहे, पण तिने हात मारली 10 बायका आल्या तर ते प्रतिकार करू शकतात. नुसतं त्यावेळेस तुमच्या अंगात कितीही बळ असलं तरी 10 लोक आले तर तुम्हाला काहीही करता येत नाही. म्हणून संघटना ही खूप महत्वाची आहे. 6:15 झाले. आणखीन भाषेसंबंधी एक सांगायचं की हिंदी भाषेला महत्व देतातच, प्रांतीय भाषेला महत्व आहेच. त्याच्यातली गीतं असतात, घोषणा असतात, पण महत्वाचं म्हणजे संस्कृत भाषा. संस्कृत भाषेच्या मंत्रांनीच त्यांच्या बैठका सुरू होतात. कुठलंही कार्य एकात्मता मंत्र म्हणूनच मगच पुढे जातं. आता तो एकात्मता मंत्र काय आहे, तर मी 2 मिनिटं म्हणून दाखवते. यं वैदिका मंत्रदृशः पुराणा इंद्रं यमं मातरिश्वानमाहु वेदान्तिनो निर्वचनीयमेकं यं ब्रह्मशब्देन विनिर्दिशन्ति शैवायमीशं शिवैत्यवोचन् यं वैष्णवा विष्णुरिति स्तुवन्ति बुद्धस्तथार्हन्निति बौद्ध जैना सत्श्री अकाले चितसिक्ख संता शास्तेति केचित् प्रकृति कुमारा स्वामीति मातेति पितेति भक्त्या यं प्रार्थयन्ते जगदीशतारं स एक एव प्रभुरद्वितीयः. यातून हिंदू धर्माच्या सर्व शाखा वेगवेगळ्या नावाने आपल्या देवाचं नाव घेतात. शिव म्हणतात, वैष्णव म्हणतात, शास्ता म्हणतात, बुद्ध म्हणतात, नंतर वाहेगुरु म्हणतात, सत्श्री अकाले. तर ह्या सर्व लोकांचं शेवटी काय, वेद आणि पुराणांनी सांगितलं की हे सर्व नावं आहेत आणि एकच ईश्वर अद्वितीय असा आहे. ह्याही प्रार्थना म्हणताना कुठल्याही माणसाच्या मनात किंतु येत नाही, कारण त्यांच्या देवाचं नाव ह्यात अंतर्भूत झालेलं आहे. शीख असू देत, बौद्ध असू देत, कोणीही असू देत, त्यामुळे हा एकात्मता मंत्र म्हणून म्हटला जातो. आणि तो म्हटल्याशिवाय पुढे प्रार्थना, त्यांची काही बैठक, कुठलाही कार्यक्रम एकात्मता म्हटल्याशिवाय पुढे जात नाही. आणि शेवटी भारत मातेची आरती म्हणतात की ती भारत मातेची प्रतिकृती असलेली भारताचा नकाशा आणि त्याच्यात देवीची हे, तर त्यांची आरती होते. आणि मग नंतर काही घोषणा होतात त्या धोरणात्मक, की धर्मांतरण न हो वगैरे, हे जे मी आता उद्दिष्ट सांगितले त्या घोषणा ते म्हणतात. म्हणजे यातून लोकांवर जरा ठसवायचं असतं की आपल्याला हे होऊ द्यायचं नाहीये आणि हे आपल्याला करायचं आहे.
कारण येणाऱ्या सर्व नवीन, कोणी नवीन असतात, कोणी जुने असतात, कोणी अनेक वर्षांनी आलेले असतात, तर त्यांना हे माहिती झालं पाहिजे म्हणून या घोषणा असतात. अशा प्रकारे विश्व हिंदू परिषदेचं कार्य चालतं. परंतु ते कसं चालतं, कुठे काय हे होतात का, निवडणुका होतात का, कसे काय लोक निवडले जातात, तर ते लोक निवडण्याचं काम जसं आता एखादी मुलगी रांगोळी काढते आहे, आज ती एखाद्या छोट्या गटापुढे काही कार्यक्रम असेल रांगोळी काढेल, उद्या तालुका पातळीवर अजून छान रांगोळी काढेल, पुढे जिल्हा पातळीवर तिला आमंत्रण येईल. म्हणजे तिचं जे ते रांगोळी काढण्याचं कौशल्य आहे तिला अजून अजून साथ देऊन, तिला काही वस्तू पुरवून. एक मुलगी मला आठवते, अयोध्येमध्ये रस्ता पूर्ण तिने रांगोळी काढलेली होती, ती महाराष्ट्रीयन मुलगी होती. म्हणजे हे कौशल्य काही कमी नाहीये. फटाफटा फटाफटा तिने 10 मिनिटात सगळा रस्ता भरून टाकला. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येकाचं कौशल्य पाहतात आणि मग त्या कौशल्याला वाव देऊन त्यांना पुढे पुढे नेलं जातं, त्यांना आणखीन काही सामग्री पुरवली जाते. आणि त्या अशा मी पाहिलेल्या आहेत की आमच्या बरोबर आता एक मुलगी होती की आमची संयोजिका होती पुण्याच्या पद्मावती भागाची, पण आता ती महाराष्ट्र प्रांताची संयोजिका झालेली आहे आणि आता अनेक ठिकाणी जाऊन मार्गदर्शन करते आहे आणि शिवाय बँकेत नोकरी करते आहे तरी सुद्धा हे करते आहे. पण म्हणजे तिचं कौशल्य पाहिलं गेलं आणि मग तिला पुढे संधी दिली गेली. तर असं तुमचं कौशल्य पाहूनच तुम्हाला पुढे पुढे संधी मिळते. आणि वरच्या ज्या समित्या असतात ज्येष्ठ लोकांच्या, त्या समित्यातून मग ते त्यांचं लक्ष असतं, त्यामुळे या लोकांना बरोबर ते ही जबाबदारी वाढवत देतात आणि पुढे नेत राहतात. अशा प्रकारे हे कार्य चालतं. कुठेही मतांचा प्रचार वगैरे काही नाही, कारण मतं दिली म्हणजे ती काय व्हॅल्युएबल असतील असं नाही, क्वालिटेटिव्ह नसतात, गुणात्मक नसतं ते फक्त तुम्ही मला आवडतं का नाही ह्याच्यावरच चालतं, गुणात्मक नसतं मत. तर हे गुणात्मक वाढ व्हावी म्हणून ही रचना आहे. आणि अजून एक राहिलं की राष्ट्रीय सण कुठले चालतात, तर ते जे आपले राष्ट्रीय सण सरकार साजरे करतो ते तर चालतातच, पण त्याच्या बरोबरीने एक नवीन गोष्ट सुरू केली की प्रत्येक प्रांतातले जे संत आहेत, त्यांनी कार्य केलेलं आहे, त्यांचे जन्मदिन आणि त्याबरोबर त्यांनी काय काय सांगितलंय याचा प्रसार करण्याचं कार्य मोठं सुरू झालं. त्यामुळे आता आपल्याला संत रविदास हे नाव आता आपल्याला कळलेलं आहे की त्यांचा उत्सव तिकडं झाला. कबीर आपल्याला माहिती आहे त्यांच्या दोह्यांमुळे. तिरुवल्लुवर दक्षिणेत ते सुद्धा ज्ञानेश्वरांसारखेच होते, त्यांच्याही सरस्वतींनी त्यांचा ग्रंथ धारण केला त्या डोक्यावर, असं आम्ही लहानपणी आम्हाला पुरवलेल्या गोष्टीत वाचलेलं आहे. तर असे अनेक ठिकाणी संत होऊन गेले की त्यांनी त्या पडत्या काळात खूप प्रयत्न केला की आपली संस्कृती टिकावी, चांगली व्हावी, आपला समाज चांगला राहावा. पण या लोकांच्यात फक्त एक भय होतं, सारखे आघात झाले की माणसात भय निर्माण होतो, तर ते भय नष्ट करण्याचं काम मोठ्या प्रकारे चालू आहे की तुम्ही घाबरू नका, गर्व से करो हम हिंदू है. हा आपल्याला वाटतं हे काय आगाऊपणा आहे, हा आगाऊपणा नाहीये, हा आगाऊपणा आपल्यात यायलाच पाहिजे. कारण आपल्यावर इतके आघात आता झालेले आहेत की आपण जर आक्रमक नाही झालो तर समोरून आक्रमण करणारा माणूस तुमचा पाडाव केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून थोडा आक्रमकपणा, पण कायद्यानुसार सर्व गोष्टी करणं हे मात्र अतिशय महत्वाची गोष्ट चालते. दरवर्षी या लोकांचं म्हणजे आता या वर्षी एखाद्या बॅचचं झालं असेल प्रशिक्षण, तर पुढच्या वर्षी त्यांनी जायचं नाही असं नाही, पुढच्या वर्षी त्यांना परत त्या प्रशिक्षणातून जावं लागतं त्या कार्यकर्त्यांना. त्याचं कारण अपडेट राहायला पाहिजे, वेगवेगळ्या नवीन गोष्टी आपण काय सुरू करूयात ह्या त्यांना माहिती पाहिजे, त्या कशा करायच्या ते माहिती पाहिजे. त्यामुळे दरवर्षी दुर्गा वाहिनीच्या म्हणजे सत्संगाच्या म्हणजे अगदी 55च्या पुढच्या ज्या स्त्री असतात त्यांचं सुद्धा प्रशिक्षण होतं की तुम्ही सत्संग कसा चालवावा, कसं चांगल्या गोष्ट करावी, कशा एखाद्या वाढ होत असेल
तर त्यांना अजून काही जबाबदाऱ्या देणं, म्हणजे प्रत्येक स्तरावर हे प्रशिक्षण चालतं आणि त्यामुळे गुणात्मक कार्य होतं. तेव्हा 6 ना 10 कमी आहेत, अजून 5 मिनिटं मी बोलू शकते. तर अशा प्रकारे गीता गौ गंगा रक्षे हे तिसरं एक राहिलेलं आहे की गीता, त्याचा प्रसार, त्याचं संवर्धन हे करणं महत्वाचं आपलं कार्य आहे. गंगा माता, तिचं सुद्धा संरक्षण, कारण गंगेचं पाणी आहे ते आपण आता अलीकडे तर त्याची प्रयोगशाळेत चाचणी होऊन असं लक्षात आलेलं आहे की गंगेमध्ये व्हायरस जे असतात, विषाणू, ते नष्ट होतात किंवा कातडीचे रोग ज्या लोकांना होतात ते गंगेत आंघोळ केल्यामुळे कमी होतात. पूर्वी आपल्याला कथांमधनं आपल्या दिसतं की त्या गुरूंनी सांगितलं, जा तू गंगा तीरी जाऊन राहा म्हणजे तू बरा होशील. आता गंगा तीरी राहिल्यावर गंगेतच आंघोळ केली पाहिजे, कारण पूर्वी काय नाणी घरं नव्हती, नाणी घरच नव्हती, त्यामुळे गंगेतच जाऊन, आणि गंगेत आंघोळ केल्यामुळे, गंगेची प्रार्थना अर्चा हे केल्यामुळे मन शांत होत होतं, जप जप करत होते आणि आपोआप त्यांचं रोग जात होते. टेंबे स्वामींचं अशी कथा आहे की त्यांनी त्यांच्या गुरूंची खूप अशी हे केली की त्यांना अगदी जरा जर्जर झाले ते की त्यांच्या जवळ सुद्धा कोणी जात नव्हतं, इतका वास येत होता. तर त्यांनी आपल्या गुरुला गंगेच्या तीरी नेऊन रोज ते गंगेची कावड आणून त्यांना आंघोळ करायची, त्यांची मलमपट्टी करायची आणि शेवटी ते खडखडीत बरे झाले. म्हणजे ह्या कथा आपण म्हणतो की कल्पित आहेत, तर कल्पित नाहीयेत त्या. अनेक 5000 वर्ष झाली तरी गीता तशीच आहे, गंगा तशीच आहे आणि आपली गाय पण तशीच आहे. तेव्हा याचं महत्व आपण विसरून चालणार नाही, त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे, त्याच्या प्रमाणे पुढे चाललं पाहिजे, आपल्या पुढच्या पिढींनाही ते समजावून सांगायला पाहिजे, हे महत्वाचं. तर शेवटी त्यांच्या एका गीतामध्ये असं आहे विश्व हिंदू परिषदेच्या की हिंदू हिंदू एक रहे, भेदभाव को नहीं सहे, संघर्षों से दुखी जगत को मानवता की शिक्षा दे. हे महत्वाचं आहे की आम्ही तुमच्यावर आक्रमण करणार नाही, पण मानवतेने राहू, हे आमचं जे चिरंतन मूल्य आहे तेही जपायचं सांगितलेलं आहे त्यात. की तुम्ही विश्व हिंदू परिषदेत आलात मग आता भांडा दुसऱ्या लोकांशी, तसं नाही, तर त्यांच्याशीही मानवतेनेच राहा, संघर्ष करा, पण सगळे हिंदू एक राहा. एवढं बोलून मी माझं भाषण पूर्ण करते. सगळ्यांनी माझं भाषण मी अनुभवी नसताना ते ऐकलं याबद्दल खूपच सविनय आभार.